अजितदादांच्या विमानात स्फोटके होती का? अमोल मिटकरींचा सवाल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरून आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलं. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे आणि या घटनेला 17 दिवस उलटूनही सत्य समोर न आल्याने मिटकरी यांनी थेट केंद्र सरकारकडे धाव घेण्याचे संकेत दिले आहेत. अजित पवारांचा विमान अपघात निव्वळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता असल्याचे विधान अमोल मिटकरी यांनी केले. अजितदादांच्या विमान अपघाताचं मोठं गूढ अद्यापही महाराष्ट्राच्या समोर आहे. विमान अपघाताला एवढे दिवस उलटूनही अद्याप ब्लॅक बॉक्सचा डेटा का जाहीर झालेला नाही, असा सवाल करत त्यांनी या प्रकरणाच्या पारदर्शक तपासाची मागणी लावून धरली आहे. अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले की समाजात दोन प्रवाह आहेत. एक गट याला अपघात मानतो, दुसरा गट हा घातपात असल्याचं मानतो. जर घातपाताचा संशय चुकीचा असेल तर सरकारने अधिकृत पुरावे सादर करून जनतेचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे साधारण 28 जानेवारीला एक दुर्दैवी घटना घडली. अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला आणि महाराष्ट्रावर अद्याप 17 दिवसानंतर सुद्धा शोककळा कायम आहे. दादांच्या विमानाचा अपघात हे एक फार मोठं गूढ महाराष्ट्रासमोर आहे. त्याच्यामुळे अद्यापही ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक केला गेला नाही. स्वतः माननीय केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर देऊ, पण लवकरात लवकर म्हणजे किती दिवसाचा टाईम बाउंड पिरियड होता ते सांगितलं गेलेलं नाही. अद्यापही तिथले CCTV फुटेज आलेले नाहीत. अद्यापही महाराष्ट्रामध्ये संभ्रमाचं आणि गोंधळाचं वातावरण आहे. अजितदादांसारखा मोठा नेता अकाली एक्झिट त्यांनी घेणं हे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान आहे. मी काल एक शंका व्यक्त करण्यापूर्वी पण एक शंका व्यक्त केली होती का विमान एअरस्ट्रिपला लागण्यापूर्वी स्फोट झाले असतील आणि कालचा जो नवा व्हिडिओ मीडियामध्ये व्हायरल झाला त्याच्यामध्ये विमान पूर्णतः बेचिराग झाल्यावर सुद्धा स्फोट झाल्यानंतर जनता पळत असताना दिसत होती. त्याच्यामुळे एकतर DGCAचा पहिला रिपोर्ट की 6 प्रवासी विमानात होते, नंतर 5 सापडले, त्यातला एक कुठं आहे हे एक आमचा प्रश्न अजूनही कायम आहे. दुसरा आता मला नवीन एक प्रश्न पडतोय की मदन, साहिल आणि यश हे जे ट्रॅफिकमध्ये अडले असं म्हणतात ते कुठेही मीडियासमोर दिसलेले नाही. त्यांचं घर कुठं आहे, ते CCTV फुटेज काय त्यांच्या घराचं, ते किती वाजता निघाले, ते तिथं का आले नाही, ट्रॅफिकमध्ये अडले म्हणजे ते STचे ड्रायव्हर होते का, असं शंकेचं काहूर महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे. त्याकरता स्वतःनी माननीय मुख्यमंत्र्यांना उच्चस्तरीय चौकशीची मागणी पण केलेली आहे. माझ्या पद्धतीनं माझ्या पक्षातले सुद्धा अनेक नेते घातपाताचा संशय व्यक्त करतात. हे धोकं लवकरात लवकर दूर होणं महत्त्वाचं आहे. दुसरं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींना स्वतः आज मी मेल करणार आहे. काल महाशिवरात्रीचा आणि रविवारचा दिवस असल्यामुळे तो मेल करता आला नाही. आज दोघांना पण नायडू साहेब, केंद्रीय उड्डाण मंत्री, त्यानंतर प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांना मेलद्वारे या प्रकरणाची लवकरात लवकर ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.